नमस्कार मित्रांनो, चला आज आहे महाराष्ट्र दिन. तर बघूया आज महाराष्ट्र दिन निमित्त काय काय होतंय ते. आणि सकाळी सकाळी पिंजऱ्याला आलो आहे, तर वायर एक होती MSCBची पडलेली. त्यांना कॉल केला, त्यांना कंप्लेंट केली आणि त्यांनी लगेच येऊन ती केबल त्यांनी काढून पण टाकलेली आहे. बघा किती अनसेफ कंडिशन होती. चला मित्रांनो, नमस्कार. आज 1 मे आहे, कामगार दिन आहे. सामान आले बघा सकाळी सकाळी. आपलं नेहमीचं ग्रीन पीस, पास्ता, केचप आणि मशरूम, चीज, व्हाईट चीज ड्रेसिंग आणि दुसरं अजून खाली काहीतरी मला वाटतं आहे. त्यातून काय मला वाटतं चिली सॉस काहीतरी आहे. तर ठीक आहे, त्याला सामान आलेलं आहे. दिवस चालू झालेला आहे आजचा. आपले सर्व 1 मेचे कामगार, आपले सर्व मग आम्ही काम करतो आहे. तर त्याला थोडा वेळ तुम्हाला दाखवतो आज 1 मेचं आम्ही काय करतो आहे सेलिब्रेशन ते. ठीक आहे, बघत राहा ब्लॉग. मित्रांनो, आज काहीतरी रील बनवायची इच्छा पण होती, तो कंटाळा सुद्धा आलेला आहे की म्हणत काय बनवायचं, काय नेहमी काहीतरी वेगळं काहीतरी बनवायचं म्हणजे फार कंटाळा येतो. तर आज पाणीपुरी जरा पाहिली तर म्हटलं जरा युनिक काहीतरी बनवूया. मार्केटला गेलो, हापूस आलेच बऱ्यापैकी. तर हे बारीकवाले हापूस मिळाले मला. आपल्या साईडचीच आहे, थोडं पक्का स्मेल सांगतो की आपल्या साईडचे आंबे आहेत, म्हणजे कोकणातले आंबे आहेत. साधारणतः कोकणातले आंबे आहेत ते पण थांबते, ते पण थांबते. आणि मग जास्त नाही, 2-3 आंबे आणले आणि त्यात थोडंसं फ्युजन क्रिएट करायचा प्रयत्न केला की बाबा आंब्याचा थोडासा ज्यूस घेतला. तुम्हाला रीलमध्ये सर्व बघायला मिळेलच, वेगळे डिटेल सांगायची गरज नाहीये. आणि थोडंसं दही घेतलं, थोडेसे ड्रायफ्रूट घेतले आणि एक पाणीपुरी मँगो बाईट असा एक पदार्थ तयार करून तो दाखवायचा प्रयत्न केलाय. पण ठीक आहे, वन टाइम खायला असं काही वेळ वाटत नाही. थोडं आंब्याची टेस्ट सुद्धा मिळते, थोडंसं ड्रायफ्रूटची टेस्ट सुद्धा मिळते आणि खायला ओव्हरऑल ठीकठाक आयटम आहे. आता आंबे पुष्कळ आहेत, त्यामुळे काही लोक आंब्याचं साठा करून खातील, काही लोक त्याचा ज्यूस करून खातील, काही लोक असेच आंबे खातील. तर आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवता खाण्याचा टाइम आलेला, कारण की आंबे पुष्कळ असणार आहेत. त्यामुळे हा पाणीपुरीमध्ये टाकून सुद्धा एक वेळा प्रयत्न करा. जरा वेगळं पण येतं, थोडं दही टाकलं की थोडंसं आंबटपणा पण येतो, मँगोचा गोडपणा पण येतो आणि ड्रायफ्रूटचा क्रंच सुद्धा मिळतो. त्यामुळे चांगला आयटम आहे, वन टाइम खायला काही हरकत नाही. नक्की करा घरामध्ये आणि तुम्हाला 100% आवडेल. ठीक आहे मित्रांनो, चला आवडूया. आता आपण आवडतं घेऊया. थोडं ब्लॉग पण एडिटिंग करायचं, एडिटिंग टाकायचं ब्लॉग करून. आज महाराष्ट्र डे आहे, संध्याकाळी काहीतरी छोटं मोठं सेलिब्रेशन सुद्धा करावं लागेल. सुट्टी नाही आहे. आमचं काय हॉटेल म्हणजे ज्या दिवशी महाराष्ट्र डे त्या दिवशी लोकांना सुट्टी असते, लोक खायला येणार, लोक एन्जॉय करायला येणार, मग जेणेकरून आम्हाला चालू ठेवावंच लागतं. त्यामुळे आज संध्याकाळी काहीतरी सेलिब्रेशन करू, काहीतरी त्याला खायला प्यायला आणू आणि काहीतरी करू. प्लॅनिंग आहे, बघूया. आता बऱ्यापैकी कस्टमर्स चालू आहेत सर्व ठिकाणी, तर आवरूया. इथे पण थोड्या वेळात कस्टमर येऊन बसतील. चला मित्रांनो, ब्लॉग बघत राहा, मी जरा कॉफीचा आनंद घेतो. ठीक आहे, चलो बाय बाय. तुम्हाला दाखवतो सुद्धा, की मला बघून कंटाळले असतील त्या नेहमीच कॉफी, नेहमीच लाईन टी. पण ठीक आहे, तुम्हाला नेहमी ते दाखवणं गरजेचं आहे. थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो, मी कॉफी आणणार आहे, बघत राहा. चला बाय बाय. मित्रांनो, आज 1 मे आहे, त्यामुळे आज 1 मेला बरेचसे केक वगैरे असतात. आज बहुतेक ऑलमोस्ट 90% काउंटर खाली झालेलं आहे. मला कल्पना नव्हती जास्त केक ऑर्डर केले असते, मी ऍक्च्युली विसरलो. तर उद्या 2 मेला उद्या पण असतं, मला वाटतं उद्या जास्त केक ऑर्डर करणं गरजेचं आहे. बघूया. आज थोडं माईक वगैरे पण लावलेलं आहे, बघूया आवाजामध्ये काही इम्प्रूव्हमेंट होते का. काही लोकांचं म्हणणं आहे व्ह्युअर्सचं की आवाज क्लिअर येत नाही बऱ्याच लोकांचा, म्हणून माईक लावून पाहिलेलं आहे. तर बघूया माईकच्यामुळे आवाजामध्ये काय फरक पडणार आहे का. तुम्हाला काय वाटलं पाहिजे तर नक्की कमेंटमध्ये सांगा की आवाज आता योग्य वाटतोय किंवा काय कमी आहे किंवा अजून जास्त आहे, तर काहीतरी करता येईल. ठीक आहे मित्रांनो, चला बघत राहा ब्लॉग. चला परत आपण 2-3 दिवसांनी आलेलं आहे आता इथे शोरमा घ्यायला. तर आपला भाऊ आहे नेहमीचा, दर टायमाला तो शोरमा बनवायला असतो. तर बघा, फ्रेश चिकन काढतोय यंदा, एकदम फ्रेश चिकन आहे. तर ज्यांना कोणाला आपल्या व्ह्युअरचा शोरमा वगैरे खायचा असेल तर इकडे या. तुम्हाला मी दरवेळेला ॲड्रेस दाखवतो कुठला आहे ते. आणि ह्यांच्याकडे एकदम नीट क्लीन व्यवस्थित संपूर्ण हायजीन वगैरे प्रॉपर मेंटेन करून बनवतात. त्यामुळे तुम्हाला दाखवतो मी. 10 ओमसाठी आहे आणि चिकनची क्वांटिटी वगैरे पण चांगली असते यांच्याकडे. तर मित्रांनो, येत जा इकडे आणि इथे रेट्स वगैरे पण व्यवस्थित चांगले आहेत.
हे बघा आपला दरवेळेला हा आपला फेमस आहे. आणि बघा ही मशीन कशी असते बघा, इथून LPGचं गॅस चालू असतं इकडे आणि हा रोलर फिरत असतो आणि इथे हा संपूर्ण चिकन तयार होत असतं या ठिकाणी. हे बघा साईसाठी 2 फक्त चिकन व चिकनचे सुके आपण घेतो आणि ओमसाठी आपण त्यातला घेतो आपण इकडे. हे दरवेळेचं आपलं आहे आणि तुम्हाला मी प्रत्येक वेळेला नाव पण दाखवतो कुठे आहे ते तुम्हाला पुन्हा दाखवतो बघा. हे आपला छोटूबाई गाडीवरती हा आपला या साईडचा रोड नवापूरचा, या साईडला भोईसर स्टेशन आहे आणि तिकडे समोर आहे बघा 13 करम. मी हे 2-3 वेळा दाखवलेलं आहे अजूनपर्यंत आणि आज तुम्हाला परत तिसऱ्यांदा दाखवतोय मी हे की काय. तर या इकडे आणि नक्की या गोष्टीचा आनंद घ्या. भाई तुम्हाला नाम बताव. महफूज खान. तर हा असतो दरवेळेला शोरमाच्या इथे आणि चांगला बनवतो व्यवस्थित एकदम. चलो मित्रांनो, आज पुन्हा एकदा आम्ही सर्व लोक जमलेले आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन होता तर आमच्याकडे बऱ्यापैकी आज कस्टमर होते. आज सर्वांना जरी सुट्टी असली तरी आमच्या लोकांना आज काम होतं बऱ्यापैकी. तर मोठी काय पार्टी नाही आहे, फक्त त्यांना छोटे छोटे कोण आणलेलं आहे किंवा आमची पार्टी बाकी आहे ॲनिव्हर्सरीची. तर ती बहुतेक आम्ही संडे को प्लॅन करेंगे हम लोग. तर संडेला विचार आहे प्लॅन करायचा. तर बघूया संडेला प्लॅनिंग करू आम्ही. तर आज 1 मे आहे तर जय महाराष्ट्र बरोबर आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर आज जय महाराष्ट्राची पार्टी आहे 1 मेची. तर आज सर्वांना सुट्टी, सर्वांनी आराम केलेला आहे आणि त्यामुळे बरेच लोक आज कस्टमर्स वगैरे आमच्याकडे खाण्यासाठी आलेले आज. तर त्यामुळे आम्हाला बघा सर्व घामाघूम आहे तिकडे. केक पण सर्व संपलेले आहेत. 1 मेला बरेचसे लग्न असतात, बरेचसे ॲनिव्हर्सरी असतात. तर त्यामुळे सर्व केक वगैरे पण आज संपलेले आहेत. सर्व लोक घामाघूम तरबतर झालेले आहे. त्याला आपण एन्जॉय करूया. चलो चला मित्रांनो, झोपा. गुड नाईट. उद्या नवीन ब्लॉग नवीन काहीतरी घेऊन भेटूया आपण. चलो बाय बाय.